सो लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं? द नीड ऑफ रादर नीड म्हणण्यापेक्षा जे-डी-बी-सीचं मीनिंग काय आहे? राइट. आणि त्या ड्रायव्हरची एक नीड काय आहे ते, राइट. सो जे-डी-बी-सी ड्रायव्हरचं पर्पज काय आहे? ते पाहिलं, राइट. आणि साधारण तुम्हाला हे कळलं, की जे-डी-बी-सी ड्रायव्हर हा दुसरं-तिसरं काही नसून एक जावाची जार फाईल, राइट. सो 2 टाइपचे आन्सर्स तुमच्याकडून एक्स्पेक्टेड असतात, की अरे हा ड्रायव्हर आम्ही इन्स्टॉल केला आणि ज्यातला प्रॅक्टिकली मध्ये ती पोरं सांगतात आम्ही जार इंजेक्ट केली. तर हा तुम्हाला फरक दिसेल. ओके. बेसिकली सगळं लेक्चर थेरॉटिकल होतं, राइट. जर जे करायचं असेल, तुमच्याकडे ड्रायव्हर्स असणं गरजेचं आहे आणि काल ते ड्रायव्हर्स आपण कुठे ठेवले? येस. एकदा पाथ कन्फर्म करू. कुठे ठेवलेत ते ड्रायव्हर्स? येस. डी ड्राइव्ह 2025, ॲडव्हान्स जावा बॅच 21, Postgresचा ड्रायव्हर आपण इथे ठेवलाय, राइट. आणि त्याचप्रमाणे MySQLचा ड्रायव्हर इथेच ठेवला. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. जरी आज डायरेक्टली आला असेल, डोंट फील एनिथिंग, की काही झालं नाही. फक्त मी इंटरनेटवरनं डाउनलोड करून ह्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत, राइट. सो एवढं जरी माहीत असेल तर इट्स मोर दॅन इनफ. बट आय विल रिक्वेस्ट, की कालचा शेवट हे कसं आणलं वगैरे किंवा आज कोड हे सगळं एकदा तरी तुम्ही रन करून या आठवड्यात बघायला पाहिजे, राइट. कारण प्रोजेक्टचं कंप्लीट बॅकएंड आपल्याला असंच लिहावं लागणार आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. Postgresची जार आपण आणून ठेवली. MySQLची जार आपण आणून ठेवली, राइट. त्याच्या आतमध्ये गेलं की आपल्याला इथे ती जार भेटेल. ही जार इज नथिंग बट इज नथिंग बट हा जे ड्रायव्हर त्याला म्हणतात. आणि मी तुम्हाला दाखवेन आता ज्यावेळेस पहिल्यांदा इंजेक्ट करेल ना, त्यावेळेस त्याचा ड्रायव्हर नावाचा क्लास दाखवेल. ओके. ड्रायव्हर डॉट क्लास नावाचा. डोंट वरी. सगळं दाखवेन ऑपरेशन करून. हे हे ॲक्चुअली धिस इज ड्रायव्हर, राइट. सो व्हॉट इज इट जार? व्हॉट इज अ जार? येस. व्हॉट इज अ जार? येस, काल पाहिलं ना. व्हॉट इज अ जार? जारमध्ये सगळ्या काय असतात? डॉट क्लास फाईल असतात, बरोबर? जार इज नथिंग बट व्हॉट जावापासून बनलेली फाईल असते आणि त्याच्यामध्ये फक्त डॉट क्लास फाईल असतात. मग त्यापैकी एक क्लास फाईल आपल्याला आज बघणे आहे. ज्याला आपण म्हणतो ना, की एखाद्या जावा प्रोग्रामला जर डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं असेल, तर ड्रायव्हर हवा आहे. मग तो ड्रायव्हर कुठे आहे? कोणत्या पॅकेजमध्ये आहे? मग ती डॉट क्लास वाली फाईल आम्हाला बघायची. ओके. तर आज आपण ते व्यवस्थित बघूया. ह्याच्या वाजून प्रोग्रामिंगला काही अडत नाही. फक्त इंटरव्ह्यूअरनी ह्या जागी आणून ठेवलं, की शो मी द ड्रायव्हर. म्हणजे जारमध्येच असतो. पण जारमध्ये कुठं आहेत? कोणत्या नावाने आहे? हे दाखव म्हणल्यावर तुम्हाला दाखवता येईल. त्याच्यातनं काय होईल, एक इम्प्रेशनवाला पॉइंट क्रिएट होईल, की ह्यानी थोडंसं मन लावून स्टडी केलं एवढंच, राइट. सो नेक्स्ट आता मला जर ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल, तर मला Eclipse आयडी डाउनलोड करावी लागेल. तर आपण काल डाउनलोड केली, राइट. सो google.com Eclipse डाउनलोड आणि Eclipseमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मी काल सांगितलेलं, की ही गोष्ट डाउनलोड करा, राइट. सो ऑब्व्हियसली तुम्हाला हे पेज येईल. तुम्ही डाउनलोड पॅकेजेसवर क्लिक कराल. देन अजून पण आपण कोर जावालीच आयडी इन्स्टॉल करतोय बरं का. जर तुम्ही कोर जावाची आहे तुमच्याकडे तर डोंट वरी, नवीन नका डाउनलोड करू, तीच वापरा डायरेक्ट, राइट. सवलत सुरू होईल त्यावेळेस आपण एंटरप्राइज वाली आयडी डाउनलोड करा. ज्यांच्याकडे इंटेल आहे त्यांनी याच्यावर क्लिक करा. इंटेलच्या व्यतिरिक्त कोणता प्रोसेसर असेल तर याच्यावर क्लिक करा, राइट. सो मी याच्यावर क्लिक केलं आणि काल मला डाउनलोड्समध्ये ही Eclipse वाली फाईल दिसते. कालची तारीख 8:20 आपण डाउनलोड करू. तर हिला इथनं उचला आणि कुठे? येस, नेहमीप्रमाणे आपलं येस, माय कॉम्प्युटर, डी ड्राइव्ह 2025, ॲडव्हान्स जावा बॅच 20 आणि Eclipse नावाच्या फोल्डरमध्ये. हे मी आपण काल बनवलं होतं, याच्यात आणून ते पेस्ट करा. ओके. आता नीट लक्ष द्या. मी इथं ही झिप फाईल आहे, राइट. सो याला राइट क्लिक करून मी एक्स्ट्रॅक्ट करतो, राइट. एक्स्ट्रॅक्ट हिअर. सो इथं ती एक्स्ट्रॅक्ट होईल.
बट बिफोर दॅट अजून एक गोष्ट, इक्लिप्स आयडी ओपन होतं ना, ती म्हणते तुझे प्रोग्राम कुठे मी सेव्ह करू. ते सेव्ह करायची जागा म्हणजे काय सांगा बरं? वर्क स्पेस म्हणतात, राइट? झालंय कोर जावा? येस. सेम वर्क स्पेस मला हवी आहे, तर मी कशी बनवली आहे? काल सगळ्याच वर्क स्पेस बनवून ठेवल्या. ॲडव्हान्स जावा बॅच 20 कोड्समध्ये बघा मी सगळे फोल्डर वर्क स्पेस म्हणजे एक फोल्डर त्याच्या आत गेल्यावर काहीच नाही बरं का. तर सगळे फोल्डर्स बनवून ठेवले. JDBC, मल्टी थ्रेडिंग, सर्व्हलेट, जेएसपी म्हणजे आपापले प्रोग्राम ह्याच्यात राहतील. ओके? येस. चला इक्लिप्स एक्स्ट्रॅक्ट करून झालंय. बघा ही झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यावरती इक्लिप्स नावाचं फोल्डर बनेल. राइट? येस. व्हेरी गुड. पुढे ह्याच्या आत जावाल. eclipse.exe वरती क्लिक कराल. सेम लाइक कोर जावा. काही नवीन नाही करायचं. सो काय काय केलं मी आतापर्यंत सांगा ही आयडी ओपन होईपर्यंत. व्हॉट आय हॅव डन. पहिलं आपण बनवणार राइट. सो आपण जरा नाव चांगलं देऊ. सो व्हॉट वी आर डुइंग इंटिग्रेटिंग PostgreSQL right with what JDBC right integration of what integration of what PostgreSQL with JDBC. So what is expected? What is first step? Expected काय की assume मी करतो you have installed what PostgreSQL डेटाबेस. हे बरोबर का? रादर आपण ह्याला काय म्हणतो डेटाबेस सर्व्हर. परवा मी म्हणजे फ्रायडेला तुम्हाला ते लिंक पाठवेल. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा. तर Postgres तुम्ही इन्स्टॉल करून ठेवलं. अझ्युम करू राइट. जर नसेल तर कुठे गेलं रे त्या हां, येस. हा व्हिडिओ बघून तुम्ही कराल परत एकदा. जर कोण नवीनच ॲडमिशन असेल त्यांच्यासाठी ठेवूया राइट. सो वॉच व्हिडिओ. Pythonमध्ये किती सोपं असतं ना, एक कमांड दिली की सगळं होऊन जातं राइट. सो नेक्स्ट. सो Postgres तुम्ही इन्स्टॉल केलं राइट. ओके. येऊया परत. चला इक्लिप्स आता ओपन लॉन्च झाल्या म्हणेल तुला प्रोग्राम कुठं सेव्ह करायचे. बाय डिफॉल्ट तो कुठे सेव्ह करतोय? सी ड्राईव्हवर. त्याला सांगा ती जागा नाही. तो ब्राउझवर जावा. त्याला सांगा की तुला कुठं सेव्ह करायचे? येस. डी ड्राईव्ह 2025 ॲडव्हान्स जावा बॅच 20 कोड्समध्ये जाऊन कुठं सेव्ह करायचे? JDBC कोड्स. सो सिलेक्ट दॅट फोल्डर आणि इक्लिप्सला म्हणा तू त्या वर्क स्पेसमध्ये लॉन्च हो. म्हणजे आता जे काही प्रोग्राम करतील ते सगळे तिथं सेव्ह होतील. आता आयडी ओपन व्हायला फर्स्ट टाइम आहे. कदाचित वेळही लागेल. येस, उद्या चालू होईल. चला मी अझ्युम करतो की Postgres नावाचा डेटाबेस तुम्ही इन्स्टॉल केलाय तुमच्या मशीनवर. चला ओपन करायचं त्याला कसं ओपन कराल? येस, इथे जावा. कम डाउन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्ही जर खाली गेला तर तुम्हाला PostgreSQL मध्ये पी ह्या सेक्शनमध्ये Postgres नावाचा ऑप्शन दिसेल. तुम्ही जे व्हर्जन इन्स्टॉल केले ते नाव तिथं दिसेल 14, 15, 16 राइट. सो क्लिक ऑन इट. तुम्हाला एवढे ऑप्शन दाखवतात. तर ह्यातलं काय चूज करा तुम्ही? एसक्यूएल हे दिसतं. सो आय विल क्लिक ऑन दिस. जसा काल MySQLचा प्रॉम्प्ट होता ना, तसा आता फक्त Postgresचा प्रॉम्प्ट उघडतो. एवढाच फरक आहे राइट. सो दिस इज आयडी. आय विल क्लोज दिस. झाली आयडी लॉन्च झाली. आता सो एम्प्टी वर्कस्पेस अजून एकही जावाचा प्रोजेक्ट बनवला नाही. राइट. त्याला मिनिमाइज करू राइट आपण. हॅलो, मी ॲप्लिकेशन स्टार्ट केलंय बरं का पहिलं JDBC ॲप्लिकेशन राइट. सो त्यामुळे व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप सर? Postgresमध्ये जरासं थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स मारायचे आहेत. MySQL सारख्या ईझी नाहीयेत कालच्या सारख्या राइट. सो सो व्हॉट वॉज द फर्स्ट स्टेप? राइट. आत्ता मी इथे एंटर दाबतोय. जेव्हा मी नुसता एंटर दाबेल ना, ह्याचा अर्थ बाय डिफॉल्ट लोकल मशीन तुम्ही वापरणार. कॉलेजमध्ये जर तुमच्या लॅन असेल तर तिथं असं काहीतरी टाइप करा म्हणते किंवा कंपनीत असेल तर कळलं का रे? आणि तुमचा डेटाबेस त्या मशीनवरती आहे. आता माझा डेटाबेस माझ्याच मशीनवर तयार करणार आहे. ॲप्लिकेशन पण माझ्याच मशीनवर आहे, रन पण सगळं लोकली करतो ना. सो इन दॅट केस बाय डिफॉल्ट एंटर प्रेस करते याचा अर्थ बाय डिफॉल्ट सर्व्हरची व्हॅल्यू लोकल होस्ट. पुढची व्हॅल्यू लागेल बघा. एंटर. डेटाबेस. अजून बनवलाय का मी डेटाबेस? नाही बनवला. काल बनवलाय तो MySQL मध्ये. आज Postgres चालू. सो आय विल से एंटर. ओके.
नंतर पोर्ट बघा, काय पोर्ट नंबर 5432 ह्याला बाय डिफॉल्ट पोर्ट असं म्हणतात. याला काय म्हणतात बाय डिफॉल्ट. कदाचित जर तुम्ही कंपनीत असाल, तर तुम्हाला आयपी ॲड्रेस आणि पोर्ट त्यांनी दिलेला असेल ती वापरायची तुम्हाला. इथं टाकायचं तुम्हाला tca.com आणि इथं टाकायचं 1897. आत्ता सर्व्हरचं नाव लोकल होस्ट आहे. थोडक्यात आयपी ॲड्रेस लोकल मशीन्स आहे. पोर्ट 5432. पोस्टग्रेसची बाय डिफॉल्ट पोर्ट 5432 असते. डोक्यात फिट करा. अनलेस अँड अंटिल तुम्हाला कोण ॲडमिनिस्ट्रेटर येऊन सांगत नाही वेगळी आहे. एंटर. आता हे केल्यावरती काय बरं युजर. व्हॉट इज युजर नेम? बाय डिफॉल्ट पोस्टग्रेस, राइट? येस. देन एंटर. आता पासवर्ड तुम्ही इन्स्टॉल करताना जो वापरलाय तो. क्लिअर? तुम्ही घरी हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना जो काय पासवर्ड वापरलाय तो. ओके. आता मलाच आठवत नाही मी त्याला कोणतं आठवतंय? नाही रूट मायस्क्वेल आहे. इथं काहीतरी सचिन आहे का? असं सांगू नका एकमेकाला. ठीक आहे ना? असं सचिन आहे. मी टाइप केलं आणि एंटर दाबलंय बरं का रे. येस, इथे दिसला नाही पासवर्ड. मी सचिन टाइप केलं आणि एंटर दाबलं. सो हे तुम्हाला नेहमी करावं लागेल. हे कळलं सगळ्यांना? सो लक्षात ठेवायची गोष्ट काय 5432 लोकल होस्ट. कॉलेजमध्ये लॅन असेल तर लोकल होस्टच्या जागी कॉलेजवाले सांगतील तो आयपी ॲड्रेस. ते जे सांगतील ते पोर्ट, ते जे युजर नेम सांगतील ते युजर नेम आणि पासवर्ड जे सांगतील. सगळं व्हॅल्यू बदलाव्या लागतात. आता मी सगळीकडे एंटर दाबले लोकल मशीन, राइट? आता मला डेटाबेस बनवायचं, राइट? सो व्हॉट आय विल डू? येस, सेम कमांड. क्रिएट डेटाबेस. येस, व्हॉट इज डेटाबेस नेम? AJDB21. एंटर. ओके. कालची स्टोरी आठवते सगळ्यांना? एकदा रिवाइज करू. डेटाबेस सर्व्हर म्हणजे काय? तुमचं डेटाबेस ॲप्लिकेशन. याच्यावरती तुम्ही काय क्रिएट केलंय? AJDB21 नावाचा काय? डेटाबेस. ओके. कारण डेटाबेसमध्ये खूप सारे काय असणार आहेत? टेबल्स असणार आहेत. म्हणजे नियम असा आहे, कुठलंही सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केल्यावरती सगळ्यात आधी डेटाबेस बनणं कंपल्सरी. ओके. मग डेटाबेसला नाव हे मीनिंगफुल द्यायचं असतं. मी बॅचचं देतो कारण मला कळतं की पायथॉनचा डेटाबेस पायथॉनच्या कुठल्या बॅचमध्ये. अदरवाईज तुम्हाला इथं प्रॉपर चांगलं नाव द्यावं लागतं. उदाहरण के तौर पर जर तुम्ही एका प्रॉडक्टवर काम करताय, तर कंपनी प्रॉडक्टची डेव्हलपमेंट सुरू व्हायच्या आधी त्या टीमला सांगते एक नाव ठरव. नाव काहीही असू शकतं. तुम्ही 8-10 जण आहात त्या टीममध्ये, तर 8-10 जण तुम्ही एका नावावर ॲग्री व्हाल, राइट? मग कळतं ना, की प्रोजेक्टला यायच्यापर्यंत 2 जणांचं ब्रेकअप झालेलं असतं. त्या दोघांचं मिळून काहीतरी वेगळं नाव मग आठवण म्हणून तेही ठेवतात. लिटरली अशी नावं ठेवतात. त्याला काही असं नाही, की रजिस्टर करायचे कुठं. त्या टीमचं नाव असतं, त्या प्रॉडक्टचं नाव असतं. राइट? तर असं काहीही नाव तुम्ही ठेवू शकता, बट द नेम शुड बी व्हॉट? मीनिंगफुल. जावाचं नाव कसं आलं? तसंच आलं. कॉफीच्या बीवरून आलं. काही संबंध आहे का कॉफीचा आणि जावाचा? तर राइट. तर तसं तुमच्या प्रोजेक्टचं नाव ठरतं आणि तेच तुमच्या काय बनतं? डेटाबेसचं नाव. मी अजूनही तुम्हाला क्लिअर करतो. आत्ता पण आपण हे करतोय. पॅकेजची नावं काय देतोय? क्लासचं नाव देतोय. कंपनीत गेल्यावरती तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड करा म्हणते. com.tca तर झालं तुमच्या कंपनीचं नाव, पण डॉट करून तुमच्या प्रोजेक्टचं नाव. कळलं का? तुम्ही असं म्हणू शकता, राइट? इन्फो, इन्फोसिसमध्ये आहात म्हणून इन्फो. कळलं ना? आणि ह्या प्रोजेक्टमध्ये येऊन अडकलो आता कसल्यातरी मॅट्रिक्समध्ये. आता 5 वर्ष काही कंपनी सोडता येणार नाही. पण तुमच्या प्रोजेक्टचं नाव असं होऊ शकतं इन्फो मॅट्रिक्स. त्या टीमनी काय ठरवलं आपण इन्फोसिसमध्ये म्हणून आपण इन्फो आणि मॅट्रिक्स का बरं? आपण नाही का म्हणतो, की प्रेमात अडकून परत बाहेर पडायचाच मार्ग नाही. सो एक मॅट्रिक्समध्ये अडकलाय मित्र माझा असं म्हणता ना तुम्ही. असं ऐकलंय ना शब्द का वेगळा आलाय नवीन जेन वगैरे वर्ड. आम्ही मॅट्रिक्समध्येच म्हणायचो काय लूपमध्ये. लग्नानंतर लूपमध्ये अडकतं. आत्ता मॅट्रिक्समध्ये अडकतं. लूप म्हणजे माहिती आहे ना सकाळी 6:00ला उठायचं. 8:00ला पोराला शाळेत सोडवायला जायचं. परत यायचं, डबा घ्यायचा, ऑफिसला जायचं. ऑफिसवरून यायचं, परत संध्याकाळी पोराला खेळवत बसायचं. वर घरचं जेवण बनवलं. परत त्याला मग स्वतःचं वॉकिंग-बिकिंग करायचं, परत झोपून जायचं, राइट? परत सकाळी उठायचं. तमाशामध्ये दाखवलं. त्याला लूप म्हणतात. माणूस एक ठराविक एज नंतर ज्याचं अडकतो ते लूप आहे. आणि कॉलेज लाईफमध्ये ज्याच्यात अडकतं ते काय? मॅट्रिक्स आहे. मित्र म्हणतात, "भाई मॅट्रिक्स तोड ना एक बार" असं वगैरे ठीक आहे ना. पण नसतं तुटत. लूप आणि मॅट्रिक्स तुटत नाही, राइट? मरू द्या. इन्फो मॅट्रिक्स. तर तुम्हाला असं करता जाईल. आत्ता आपण असं काही करत नाही म्हणून आपल्या पॅकेजेसची नावं आपण काय ठेवतो? सिंपल अशी ठेवतो. पण तुम्हाला सेम फिलॉसॉफी पुढे एखाद्या प्रोजेक्टचं नाव ॲड करून मग ह्याच्या आतमध्ये एंटिटीज किंवा ह्याच्या आतमध्ये काय com.tca. प्रोजेक्ट डॉट काय बरं? लेट्स से सर्व्हिस लेयर असेल तर सर्व्हिस. ओके. हे एम-व्ही-सी आर्किटेक्चर आहे बरं का. तुम्ही पुढे जाऊन शिकाल, राइट?
प्रोजेक्टचं नाव आणि याच्या पुढे जाऊन परत काय डीओ लेयर असेल तर डीओ, राइट? जर तुम्ही युजर डिफाइंड एक्सेप्शन डिझाइन करणार आहात प्रोजेक्टमध्ये, कळतं ना, इनव्हॅलिड फी अमाउंट वगैरे, तर तुम्ही काय म्हणाल? एक्सेप्शन्स. हे असे प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करावे लागतील. आता एवढंच हे आहे, की जर तुमच्या प्रोजेक्टचं नाव हे आहे, तर इथं प्रोजेक्टच्या जागी ते टाकून द्यायचं. क्लिअर? पॅकेजचं नाव कसं द्यायचं याचा खरा अर्थ कळला सगळ्यांना, तर ह्याच्या पलीकडे तो कधीच बदलणार. ओके? तर याला म्हणतात स्प्रिंग बूटच्या भाषेमध्ये जिथनं उगम झाला, स्टार्ट झाली, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? हे लय वेळा बोलून झालं. काय म्हणतात? बेस पॅकेज. स्प्रिंग बूटमध्ये अख्खं 1.5 तासाचं सेशन ह्या वर्डवरती. कळतं ना? म्हणजे हे ह्याच्यावरती 1.5 तास तुम्ही माझ्याकडून ऐकणार बेस पॅकेज का महत्वाचं आहे. ओके? येस. दॅट्स गुड. चालेल ना एवढं थोडं ॲडव्हान्स बोललं तर ॲडव्हान्स जावा शिकवताना पण थोडं पुढचं बोललं तर चालेल. मी बेसिस तयार करून घेतोय मला, की तुम्ही जस्ट हायबरनेटला, स्प्रिंग बूटला आहे ना, यू फील कम्फर्टेबल. नावं लिहितानाच कळून जाईल तुम्हाला काय चाललंय. राइट? येस. मीनिंगफुल आहे. हे टाईमपास नाहीये बरं का. कॉम्पोनंट स्कॅनिंग बेस पॅकेजपासून सुरू होतं. असं इंटरव्ह्यूअर विचारतो. म्हणजे काय एक्सप्लेन कर मला. कॉम्पोनंट स्कॅनिंग स्प्रिंग बूटमध्ये बेस पॅकेजपासून होतं. तर म्हणजे काय सर? आणि समज तुझ्या प्रोजेक्टमध्ये बेस पॅकेजेस मिसिंग असेल तर काय बरं? तसं आता म्हणतो तुम्ही सांगता ते इंटरव्ह्यूमध्ये आणि इंटरव्ह्यूअरमध्ये ठीक आहे. अझ्युम कर मी डिलीट केलं. आता काय होईल बरं तुझ्या बरं त्याच्यात काय हाय पण नाही बरं का. ह्याच्यात एक पण डॉट क्लास फाईल नाही. मग समज मी डिलीट केलं. आता कसं कळतं बरं स्प्रिंग बूटला स्कॅनिंग कुठनं सुरू करायचं? येस. तर दीज आर सम बेसिक क्वेशन्स. कळलं? येस. हा मॅन मेड क्वेश्चन हा मीच बनवलाय बरं का. बेस पॅकेज बनवायचं असं पण मी डिलीट केलं. आता काय करता येईल? ठीक आहे. एनी चला काय बनलंय सांगा? एक डेटाबेस बनलाय दिसतंय? सो दिस इज अ डेटाबेस. कमांड टू क्रिएट व्हॉट? डेटाबेस. आता मला ह्या डेटाबेसला कनेक्ट व्हायचं. काल कोणती कमांड वापरली आपण Postgres MySQLमध्ये? यूज AJDB21 वापरली ना? इथं वेगळी कमांड आहे. इथे तुम्हाला काय करायचंय? /c करायचं. एंटर. फरक बघून घ्या. आधी प्रॉम्प्ट Postgresचा होता. आता प्रॉम्प्ट कशाचा आहे? डेटाबेसचा. म्हणजे सर आता हा कर्सर जिथं ब्लिंक करतोय, त्या डेटाबेसमध्ये तुम्ही आहात. नाही कळलं सर. हा कमांड प्रॉम्प्ट सगळ्या डेटाबेसला वापरता येऊ शकतो. बरोबर ना रे? येस. पण आत्ता कमांड प्रॉम्प्ट कुठल्या डेटाबेसला ॲक्सेस करतोय? EJD. सो देअर आर सो मेनी डेटाबेसेस. त्यातला तुम्ही या डेटाबेसला आता कनेक्ट केलंय. ओके? येस. नेक्स्ट आता. येस, आपण काय म्हणू? वेगवेगळे ऑप्शन तयार करू का असं म्हणू? PostgreSQL साइट. ओके? सो सगळ्यात पहिली कमांड काय टाइप केली? हे तुम्हाला करायचं आज घरी गेल्यावर हां. म्हणून मी कॉपी पण करून ठेवतो. क्रिएट डेटाबेस. व्हॉट इस पर्पज ऑफ दिस कमांड? क्रिएटिंग डेटाबेस. ओके? नेक्स्ट. आय वांट टू कनेक्ट दी डेटाबेस. म्हणून कोणती कमांड फायर केली तुम्ही? /c AJDB21. ओके? आपण असं करू, की असं घेऊ Postgres साइडला काय केलं? ओके. दिस इज 1, दिस इज 2. 1, 2, 3 नको. तुम्ही ते फॉलो कराल परत, राइट? नेक्स्ट. डेटाबेस बनला? येस. आता टेबल बनवू, राइट? सो क्रिएटिंग टेबल्स. टेबल. ओके. पण त्याच्या आधी काल सेम आपण MySQLला तसंच केलं. एकदा बघायचं? येस. दिसतंय तुम्हाला? डेटाबेस बनवला, डेटाबेसला कनेक्ट केलं, टेबल बनवला आणि रेकॉर्ड इन्सर्ट केले. ते इथं पण मी करणार आहे, राइट? ते इथंही मी करणार आहे. त्याच्यात काही चेंज नाहीये. इव्हन इफ आय हॅव कॉपीड ना, तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके? राइट? त्यात काही चेंज नाही. म्हणजे क्रिएटिंग टेबल इज अल्सो ओके. ॲडिंग रेकॉर्ड्स इंटू अ टेबल. ओके? हे तुम्ही टेस्टिंगसाठी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण JDBC करायचं असेल ना, तर एक गोष्ट अजून करा डेटाबेस बनल्या-बनल्या. हे बरोबर का? डेटाबेस बनल्या-बनल्या. त्याला मी नाव असं दिलंय क्रिएटिंग रोल. Postgresमध्ये रोल बनवावा लागतो. तो कुठे वापरणार JDBCमध्ये मी सांगतो तुम्हाला, राइट? येस. सो रोल क्रिएट करायला कमांड ही आहे क्रिएट रोल. नीट ऐका मी काय बोलतो.
क्रिएट रोल रूट लॉग इन सुपर युजर पासवर्ड सिंगल कोट मध्ये root@123. आता लक्षात घ्या, कधी पण मी एसक्यूएल शिकवत असेल ना, डोक्यात हे फिट करा, जे कॅपिटल लेटर मध्ये लिहिले ना, ती एसक्यूएल कमांड ती बदलता येणार नाही, ती कमांड आहे तशीच ठेवायला. प्रिंटएफ मधला एफ काढू शकतो का मी? नाही काढू शकत. असं जे स्मॉल केस मध्ये लिहिले ना, ती तुमची मर्जी, तुम्ही काही दाव. हे जेडीबीसीचं ऍप्लिकेशन लिहिताना युजर नेम आहे आणि हा काय? पासवर्ड. म्हणजे जावा ऍप्लिकेशन ज्यावेळेस डेटाबेसला कनेक्ट होईल ना, जावा ऍप्लिकेशन, प्लीज लक्ष द्या, जावा ऍप्लिकेशन जेव्हा डेटाबेसला कनेक्ट होईल ना, त्यावेळेस कनेक्ट होताना त्याला युजर नेम आणि पासवर्ड सांगावा लागणार. ओके, येस. तर ते हे युजर नेम आहे, हे पासवर्ड आहे. ओके, जसं तुम्ही तुमच्या मनाचं काही बनवू शकता, पण प्लीज तेच द्या जे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, आता मला सांगा, टाईप करू ही कमांड मी. सो आय विल कॉपी दिस, पेस्ट. आता मला एरर येईल. काय एरर येईल? कारण ऑलरेडी आहे ना रे, कारण मी बनवलंय ऑलरेडी, कारण तुमच्या आधी बॅच झालेत ना 20 एक बॅचेस, राईट? हवं तर मी दुसरा बनवून दाखवतो. क्रिएट रोल रूटच्या ऐवजी मी काय बनवतो? सचिन. सचिन नको, आपण काहीतरी बनवू. SRK बनवू, राईट? चला रोल. हे कळलं का? म्हणजे आता डेटाबेसचं ऍप्लिकेशन बनवताना तुम्ही युजर नेम शाहरुख आणि पासवर्ड root@123 वापरू शकता, किंवा हाही वापरला तरी चालेल, राईट? सो आय विल ड्रॉप दिस रोल, कारण काय माझ्या काय कामाचा, राईट? ड्रॉप रोल SRK. प्लीज ही कमांड तुम्हाला शिकवण्यासाठी मी केली, अदरवाईज हिचा काही यूज नाही, राईट? सो तुम्ही घरी हा रोल तुम्ही बनवला नाही, त्यामुळे तुम्हाला बनवावा लागेल. प्लीज ही कमांड रोज उठल्या उठल्या टाईप करायची नाही. ही कमांड किती वेळा टाईप करणार? एकदाच. वन अँड ओन्ली वन टाइम. कळलं हे? नाही कळलं, उठल्या उठल्या म्हणजे रोज असं वाटेल. समजा इफ आय क्लोज दिस, आता मला समजा दुसरा दिवस आहे, काय कराल तुम्ही परत दुसऱ्या दिवशी? सांगा काय काय कराल? पोस्टग्रेस ओपन करा. गुड, ओपन केलं. काय हरकत नाही. तुम्हाला माहित नसेल ना, से ब्लँकली की सर नाही माहित आम्हाला सांगा. काय हरकत नाही. असं असू शकतं की मी पहिल्यांदाच वापरतोय, राईट? एंटर, 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 एंटर. पासवर्ड माझा इथं काय? सचिन आहे. इथला वेगळा आहे बरं का, इन्स्टॉलेशन करताना वापरलेला. एंटर. आता डेटाबेस बनवू नका, ऑलरेडी आहे. सो काय करेन, डायरेक्ट मी /c AJDB21. बघा बरं, डायरेक्ट प्रॉम्प्ट आला का? नाव यू आर कनेक्टेड टू ॲडव्हान्स जावा डेटाबेस. आलं का? येस. रोल बनवू नका. रोल जर बनवायला गेला ना तुम्ही, तुम्हाला परत एरर येणार. हे कळलं का? त्यामुळे आता दरवेळेस तुम्ही आता उद्यापासून काय करायचं? एकदा सारखं येऊन डेटाबेसमध्ये एंटर येईल. चला, क्लिअर? नाव आफ्टर दॅट, येस. ओके. नो, this command should be used only one time. लिहितो तरी, राईट? क्रिएट रोल, क्रिएट डेटाबेस. रोज उठून उठसूट डेटाबेस नाही बनवायचं बरं का. टेबल्स बनवलेलं ते पण टेबल नाही, राईट? सो हा पॉइंट क्लिअर. आता मी टेबल बनवायला, आता काल शिकवलं क्रिएट टेबल कमांड काय आहे. दिस इज टेबल नेम, ही कॉलमची नावं, हे त्याचे डेटा टाईप, आणि एक तरी कॉलम असा पाहिजेच पाहिजे ज्याला काय तुम्ही प्रायमरी की म्हणाल. प्रायमरी की म्हणजे त्या कॉलमच्या व्हॅल्यू कधीच डुप्लिकेट नाही होणार, ही तुम्ही गॅरंटी घेताय किंवा देताय. ओके, येस. सो आय विल जस्ट कॉपी. काल आपण टाइपच केलेला आहे, सो इथे येऊन मी पेस्ट करू. एंटर. जर एरर नाही आली तर तुम्हाला क्रिएट टेबल येईल. ओके, आता रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. ऑब्झर्व दिस थिंग. मी आता एक एक रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. कॉपी पेस्ट. मी टाइप करायला पाहिजे, पण काल केलंय ऑलरेडी, राईट? नीट ऑब्झर्व करा, ही कमांड फायर केल्यावरती इन्सर्ट आलं, कारण मी इन्सर्ट केलं. म्हणजे 0 आणि 1 काय आहे बरं? हे जावात लागणार आहे आपल्याला. हे 0 आणि 1 काय? तर 0 चा अर्थ आहे द कमांड इज एक्झिक्युटेड सक्सेसफुली, आणि 1 चा अर्थ आहे की यू हॅव ॲडेड 1 रेकॉर्ड. म्हणजे काय बोलता सर? एकाच वेळी 2 रेकॉर्ड इन्सर्ट करता येतात? हो. आता ही 2 एकदम करून दाखवतो. आता अशी नाही नसतात करायची. ती कशी करतात? व्हॅल्यूज, कॉमा, पुढची एक व्हॅल्यू. वापरली का कधी असं एसक्यूएल? एकदम एकच कमांड, बट हॅव्हिंग व्हॉट 2 रेकॉर्ड्स ना रे? येस, जस्ट चेक इट आउट.
हेन्स प्रूव्ह ना. हेन्स प्रूव्ह व्हॉट? हे काय आहे? सक्सेसफुल एक्झिक्युशन. जावामध्ये आपण एक्झिटला 0 नाही देत का? काय सांगतो बरं हा प्रोग्राम सक्सेसफुली टर्मिनेट झाला. ते स्टेटस आहे सक्सेसफुली आणि हे 2 काय आहे? हाऊ मच रेकॉर्ड्स आर अफेक्टेड. 2 रेकॉर्ड तुम्ही नवीन ॲड केले ना. डिलीट 2 केले असते तर डिलीट 2 आलं असतं तुम्हाला, राइट? सो हे प्रूव्ह झालं की एकाच वेळी तुम्ही अनेक रेकॉर्ड ॲड करू शकता. देअर आर नंबर ऑफ व्हेरिएशन, राइट? जसं मी म्हणलं की एसक्यूएलच्या बॅचमध्ये इन्सर्ट कमांडसाठी एक अख्खं लेक्चर अलोकेटेड आहे. क्रिएट टेबलसाठी 5-6 लेक्चर्स आहेत. सो असं माहिती करून ठेवा, राइट? सो तुम्ही वेगवेगळे जरी ॲड केले तर काही फरक नाही. मला जस्ट फक्त सांगायचं होतं. कारण इथं जी व्हॅल्यू आत्ता कमांड प्रॉम्प्टवर प्रिंट होते ना, ती उद्या जावाला जाणार आहे. हे कळलं का? ही व्हॅल्यू कुणाला जाणार आहे? जावाला. कारण तुम्ही उद्या डेटाबेस कुणाशी कम्युनिकेट करणार आहे? जावाशी. जावाला कसं कळणार की इन्सर्ट सक्सेसफुली झालंय का नाही? तो चेक करणार. मी जर एक रेकॉर्ड ॲड करतोय, तर तिकडून मला 1 आलं पाहिजे. 1 नाही आलं तर काय ह्याचा अर्थ? रेकॉर्ड इन्सर्ट नाही झालं. हे सगळं प्रोग्रामिंगमध्ये वापरणार बरं का. येस, गुड. नेक्स्ट. सो काय-काय केलं मला सांगा, राइट? देन व्हॉट जर टेबलमधला डेटा बघायचा तर सिलेक्ट स्टार फ्रॉम काय? स्टुडंट. सो आला डेटा तुम्हाला? येस. सो डायग्रामॅटिकली काल जे बघितलं तेच आजही केलं. काल MySQLमध्ये बघितलं. AJDB21 डेटाबेसमध्ये स्टुडंट टेबल. स्टुडंट टेबलमध्ये हे 3 रेकॉर्ड्स. ओके. सो आता काय करू माहिती आहे का आपण? नीट ऑब्झर्व्ह करा. इथं मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केल्यावरती मला हा डेटा दिसतोय. पण हा डेटा मी इन्सर्ट केलेला आहे ना. येस. आता हे सगळे रेकॉर्ड मी डिलीट करतो. आता जावातनं ह्या इथं व्हॅल्यू आल्या पाहिजेत, राइट? सो मी सगळे रेकॉर्ड डिलीट करून टाकतो. कसे करणार? डिलीट फ्रॉम स्टुडंट. सो डिलीट इज एसक्यूएल कमांड. फ्रॉम क्लॉजला सांगता कुठल्या टेबलमधनं. आता वेअर कंडिशन नाही लिहिल्यामुळे सगळे रेकॉर्ड डिलीट होणार आहेत. त्यामुळे डिलीट बघा काय सांगतोय, की हा डिलीट कमांड फायर केली 3. 3 का आलं? कारण 3 रोज आर अफेक्टेड. सो आता तुम्हाला एम्प्टी रोज आहे. क्लिअर? येस. मिनिमम एवढं एसक्यूएल माहीत असेल तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. आता टेबल एम्प्टी आहे. टेबलमध्ये डेटा कुठनं येणार आहे? तर जावाच्या प्रोग्राममधून येणार. ठीक आहे. सो आत्ता ह्या घडीला मी या साइडला म्हणजे या साइडला एक एम्प्टी टेबल बनवलं. आता मला काय बनवायचंय? जावा ॲप्लिकेशन. ओके. ऑनलाईन 1 टाइप कराल का? जर इथपर्यंत सगळ्यांचे डाउट्स क्लिअर असतील. येस, तुम्हाला पण ऑफलाईन. काही डाउट आहे बिनधास्त विचारा. मी अजून एकदा रिपीट करेन, काही प्रॉब्लेम. ओके. ऑलमोस्ट हे झालं. अजून एक आता ही झाली Postgresवाली साइड ना. नेक्स्ट. हाऊ टू इंजेक्ट जार इंटू प्रोजेक्ट. एक लागेल ना तुम्हाला? ओके. चला आधी प्रोजेक्ट बनवू आपण. कसा बनवतो प्रोजेक्ट Eclipseमध्ये? येस. बाय डिफॉल्ट तुमची वर्कस्पेसचं नाव इथं दिसतंय. फाइल, न्यू, जावा प्रोजेक्ट. सो दिस इज माय फर्स्ट ॲप्लिकेशन, राइट? सो आय विल राइट 01 काहीतरी मीनिंगफुल नाव. सो कॅन आय राइट JDBC Postgres ॲप्लिकेशन. ओके. येस. अनटिक दिस. गरजेचं नाही, राइट? नेक्स्ट. फिनिश. हे केल्यावरती इथं हे बनतंय. काय बनतंय? ह्याला प्रोजेक्ट स्ट्रक्चर असं म्हणतात, राइट? तेच आपण ह्याचा एकदा फॉन्टही वाढवू. विंडोज प्रेफरन्सेस, जनरल अपीअरन्स नाही. एडिटर्समध्ये आहे का? मी विसरलो. टेक्स्ट एडिटरमध्ये नाहीये. अपीअरन्समध्ये आहे. मला माहिती आहे. आणि यूआय बदलला का काय? नाही, मला हे बदलायचं. फॉन्ट बदलेल.
का रे असं का होतंय? सो कॅन आय से टेबल? हां, ट्री काहीतरी ऑप्शन आहे त्याच्यात. ट्री. तुम्हाला दिसणार नाही, नाहीतर मग तुम्हाला दिसेल, ऑनलाईन वाल्यांना दिसणार नाही. आठवतं का रे ऑप्शन? मी एकदम ब्लँक झालो. ऑप्शनचं नावच आठवत नाही. जावामध्ये नसेल. हां, जावामध्ये अपीअरन्स आहे का? नाही, ते नाही. इथं नका काय करू, कारण इथं मग सगळे कीवर्डचे वगैरे कलर्स बदलतात. कलर्स अँड फॉन्ट्स आलं. ठीक. अपीअरन्समध्ये गेल्यावर कलर्स अँड फॉन्ट्समध्ये आलं ना, इथं जाऊन ट्री टाइप करा. ट्री टाइप केलं इथं येईल. एडिट करा. लेट्स से 16. ओके. अप्लाय झाला मोठा, राइट? येस. अप्लाय अँड क्लोज. हेच महत्वाचं आहे. बाकीचं काय आपल्याला फॉन्ट हे तुम्हाला दिसलं पाहिजे, राइट? सो काय करेन आता पहिलं प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवायचं. सो एसआरसीवर जावा, राइट क्लिक, येस, न्यू आणि आपण काय करतो पॅकेज. सो व्हॉट इज बेस पॅकेज? येस, मग असं com.tc. ऑर्गनायझेशनचं नाव उलटं लिहायचं. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण आपलं कोड करणार, राइट? सो पॅकेजला आपण सिलेक्ट करू, न्यू आणि से क्लास. व्हॉट इज अ क्लास? आपण डेमो नाव देत होतो ना, आता मीनिंगफुल नाव देऊ. काय म्हणू आपण? ऍड स्टुडंट वाला क्लास. ओके. सो आय नीड अ मेन. फिनिश. ओके. सो डॉट जावाची फाईल ओपन होईल. So याला डबल क्लिक करा, मोठं होईल. कंट्रोल प्लस प्लस केलं, शिफ्ट कंट्रोल प्लस प्लस केलं की हे मोठं होतं, राईट? क्लिअर? सो हॅलो वर्ल्ड करून बघायचं. सेस आउट, कंट्रोल स्पेस केलं की ठीक. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. हॅलो. ओके. सेव्ह. से रन. मग हॅलो वर्ल्ड आउटपुट. क्लिअर सगळ्यांना? सो अशा प्रकारे तुम्ही पहिला प्रोजेक्ट बनवला, राईट? आता ऍक्च्युली हा जेडीबीसीचा कोड आहे बरं का. तो आपला कोड रन होतो ह्याचं प्रूफ आपल्याला मिळालं. आता मला काय करायचंय, जार इंजेक्ट करायची. जार म्हणजे कोणती? याचं आठवतंय आपली मगाची जार? तो कुठे आहे? माय कम्प्युटर, डी ड्राईव्ह, 2025 ॲडव्हान्स जावा बॅच 21 पोस्टग्रेस जारमध्ये ही जार लपली. ही आपल्या प्रोजेक्टमध्ये इंजेक्ट करायची. तर तुमच्या जावा ॲप्लिकेशनला कळेल की हाऊ टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. याच्या थ्रू जसं काल म्हणलं, रशिया आणि युक्रेन एकमेकाशी तेव्हाच बोलतील जर मध्ये अमेरिका असेल. ओके. एक्झॅक्टली. सो काय करावं लागेल बघा, प्रोजेक्टला जावा, राईट क्लिक, बिल्ड पाथ दिसतंय का कुठं? इथे बिल्ड पाथ दिसलं. बिल्ड पाथ, देन व्हॉट? कन्फिगर बिल्ड पाथ. ओके. सो काय केलं बघा, मेन अख्ख्या प्रोजेक्टला बरं का रे, मुलं इथं करतात फ्लो मध्ये, राईट? सो प्रोजेक्ट, राईट क्लिक, बिल्ड पाथ. बिल्ड पाथच्या आत गेल्यावर कन्फिगर बिल्ड पाथ, क्लिक ऑन इट. देन इथं तुम्हाला अनेक टॅब दिसत आहेत. त्यातला कुठला टॅब निवडायचा आहे? लायब्ररीज. दिसलं लायब्ररीज? क्लास पाथ. हे दिसलं? क्लास पाथ ऑप्शन. नंतर काय? ऍड जार किंवा ऍड एक्सटर्नल जार म्हणा. ऍड एक्सटर्नल. कुठे आहे तुमची जार? येस. माय कम्प्युटर, डी ड्राईव्ह, बॅश 21, पोस्टग्रेस जार. क्लिक, ओपन. प्लीज इथं बघा, फक्त इथं तुम्ही नीट लक्ष द्या. अजून इथं आली नाही जार ती बरं का रे. इथंच बघा, इथं फक्त 1, 2, 3च दिसतंय. ही जार मी इंजेक्ट केली आणि आता अप्लाय म्हणतो. बघा लगेच आलं. दिसतंय रेफरन्स लायब्ररीज नावाचं ऑप्शन बनलं. अप्लाय अँड क्लोज.
कळलं सगळ्यांना इंजेक्ट करायची पद्धत काय? आता जर तुम्ही तुमचं फोल्डर स्ट्रक्चर हे 2 ऑलरेडी होते. ही तिसरी गोष्ट ॲड अँड व्हॉट इस अ जार? जार इस अ कलेक्शन ऑफ व्हॉट? पॅकेजेस. पॅकेजेसच्या आतमध्ये काय असणार? क्लासेस. कळतं? आतमध्ये गेल्यावर बघा दिसलं जारचं नाव तुम्हाला? अशा कित्येक तरी जार तुम्हाला हायबरनेटच्या वेळेस इंजेक्ट करा. देन कम डाउन. बघा दिसली सगळी पॅकेजेस? धिस इज पॅकेज. पॅकेजच्या आत गेल्यावर तुम्हाला कळेल सगळ्या डॉट क्लासवाल्या फाईल. दिसला तुम्हाला ड्रायव्हर क्लास? कुठे सांगा बरं ड्रायव्हर क्लास? येस. ORG पॅकेज मधल्या कुठल्या ह्याचं पॅकेज सांगा म्हणलं तर तुम्ही कसं सांगाल? व्हॉट इस द पॅकेज नेम? येस. org.postgresql.driver. एवढं बोलता यायला पाहिजे. हे इथं तुमचं ड्रायव्हर. बघा एका जारमध्ये मी डेफिनिशन मला आधी हे बोलू द्या. जे थिअरिटिकली ऐकलं तुम्ही ते प्रॅक्टिकली बघताय. ह्याच्यापेक्षा वेगळं काय डेफिनिशन? व्हॉट इस जार? कलेक्शन ऑफ क्लासेस म्हणला सर. पण क्लासेस असे उघड्यावर नाही ठेवत जावामध्ये. कशात ठेवायची पद्धत आहे? पॅकेजमध्ये. म्हणून ते तुम्हाला पॅकेजेसमध्ये दिसतं. पॅकेजच्या कुठल्याही पॅकेजला उघडा. आत तुम्हाला डॉट क्लासच फाईल दिसते. म्हणजे विचार करा जावावाल्यांनी सॉरी MySQL Postgresवाल्यांनी एवढी जार तुम्हाला वापरायला दिली बिकॉज ऑफ दॅट या या जारच्या जोरावरती तुमचं जावाचं ॲप्लिकेशन हवे ती डेटाबेस ऑपरेशन करणार. एन नंबर ऑफ जी म्हणाल ती डेटाबेस ऑपरेशन्स करू शकणारे ही सगळी फंक्शनॅलिटी तुम्हाला ह्या जारच्या फॉर्ममध्ये दिली. ओके. क्लिअर सगळ्यांना जे लेक्चर 3 तुम्ही पाहिलं होतं व्हॉट इज जार त्याचं हे एवढ्या पॉइंटसाठी मी ते अख्खं लेक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला, की आपली जी आपण माय ॲप जार इंजेक्ट केली होती ती अशीच केली. इथपर्यंत काही डाऊट? हे माझ्या पॉजेसवर नका जाऊ. मला श्वास घेताना थोडा त्रास होतोय आणि बोलताना. त्यामुळे मला असं सर दमतायत वगैरे असं काही नाही. मी एनर्जी क्रिएट करतोय. एनिथिंग यू वांट टू आस्क की बाबा हे कळलं नाही परत एकदा सांगा. तर जस्ट लेट. मी हवं तर जार ॲड करायचा अजून एक वे पण तुम्हाला सांगतो. प्रोजेक्टला सिलेक्ट करा, राइट क्लिक करा. खाली प्रॉपर्टीजवर आल्यावरही होतं. काय केलं सांगा? प्रोजेक्टला सिलेक्ट केलं, राइट क्लिक प्रॉपर्टीजवर आलो. प्रॉपर्टीजवर आल्यावर कुठला का टॅब असेल, आपल्याला कुठला चूज करायचा आहे? लाईव्ह. क्लास पण सेम तीच विंडो येते. सो देअर आर 2 वेज टू गेट दॅट विंडो. एनी डाउट इथपर्यंत? हाऊ टू इंजेक्ट द जार. मी नोट्समध्ये दिलंय ते. हवं तर आता तुम्हाला टेक्स्ट फाईलमध्ये ते देऊनच ठेवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा. प्रोजेक्ट सिलेक्ट करा, राइट क्लिक करा, बिल्ड पाथ करा, कॉन्फिगर बिल्ड पाथ करा. लायब्ररीज नावाचा टॅब आहे ना, बरोबर ना? लायब्ररीज नावाचा टॅब. देन सिलेक्ट व्हॉट? क्लास पाथ. देन काय? ॲड एक्सटर्नल जार बटन. हे बरोबर का? आणि ॲप्लाय. ओके. सो दॅट्स ही स्टोरी. हे गेले की इंजेक्ट होते. तर अशा प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत काय केलंय? JDBC करण्यासाठी जे एन्व्हायर्नमेंट हवं आहे ते सगळं तयार. सो दिस इज द एन्व्हायर्नमेंट की तुमची जार इथं आली पाहिजे. जर MySQLचा प्रोग्राम असता तर इथं फक्त ही जाऊन कुठली येईल? MySQL. ठीक आहे. येस. डन विथ धिस की एक JDBC ॲप्लिकेशन करायला जे लागणार आहे ते सगळं काही आपण केलं. सो आता करायचं प्रोग्रामिंग स्टार्ट. आता नीट लक्ष द्या. राइट. स्टेप्स टू परफॉर्म JDBC काय म्हणू? स्टेप्स टू परफॉर्म स्टेप्स टू राइट राइट JDBC ॲप्लिकेशन. म्हणजे आता प्युअर जावाचा कोड करण्यासाठी तुम्हाला काय स्टेप्स परफॉर्म करायचे राइट. दिस इज द फर्स्ट स्टेप. सो फॉर्म दी कनेक्शन. सगळ्यात आधी तुम्हाला डेटाबेसशी काय फॉर्म करावं लागेल? कनेक्शन. कनेक्शन फॉर्म केल्यावरती ओके. दिस इज सेकंड स्टेप. पण विसरलो की आपल्याला पहिल्यांदा आधी काय करावं लागेल? लोड अँड रजिस्टर ड्रायव्हर क्लास. हे बरोबर ना? डॉट क्लास फाईल तिथं पडून आहे. तिला मेमरीत आणावी लागेल आणि JVM कडे रजिस्टर करावी लागेल. बघ याच्या थ्रू मला कम्युनिकेशन करायचं. हे लक्षात ठेवा. ही गोष्ट आहे. पण ती ती कुठेतरी तुम्ही फक्त आणून ठेवलेली आहे. ती मेमरीत आणणे ह्याला मी काय म्हणतोय? लोडिंग.
JDBC ड्रायव्हर. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप. कसा लोड करायचा ते शिकवतो. सेकंड स्टेप, ड्रायव्हर लोड केल्यावरती आता अमेरिका आल्यावरती तुम्ही रस्ता तर टाकू शकाल ना, ह्या दोघांच्या मध्ये ब्रिज तर टाकू शकाल. त्याला मी काय म्हणलं, फॉर्म दी कनेक्शन, राईट. सो किंवा एस्टॅब्लिश कनेक्शन बिटवीन 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 व्हॉट, जावा अँड डेटाबेस, कॅन से सर्व्हर, जे सॉफ्टवेअर जे तुम्ही केलंय, राईट. येस, ओनली डेटाबेस इज ऑल्सो इनफ, नको लय कन्फ्युजन करा. थर्ड, आता कनेक्शन फॉर्म झालं, काय कराल बरं मला सांगा. कनेक्शन फॉर्म झालं, व्हॉट आय विल डू, मी जरा खिचडीपासून तुम्हाला लांब घेऊन जातो. लय गर्दी झाली, राईट. ओके, सो दिस इज डेटाबेस, हे वगैरे वगैरे सगळं आता मी बाजूला काढतो, राईट. आता मला सांगा, कनेक्शन फॉर्म झालंय, राईट. आणि प्लीज हे असं समजा की हा इथपर्यंत पोहोचायचा रस्ता आहे. काही कळलं का रे? इथून ते इथपर्यंत पोहोचायचा रस्ता आहे. ओके. आपली पुण्याची BRT जरी इमॅजिन केली तरी चालेल. जाते का रे दुसरी गाडी BRT मध्ये? नाही जात. कारण तिथनं फक्त बस जाण्यासाठीचाच मार्ग आहे, राईट. एक्झॅक्ट. ठीक आहे, मला रोज ड्रॉ नाही करायचं, एकदा करायचं, त्यामुळे वेळ जातोय, जाऊ दे. सो दिस इज द रोड फ्रॉम वेअर, बापरे, रोड कसला टाकायचा सांग. ग्रेवाला टाकू, सेम कलर, पिंक ठेवतो, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, पिंक कलर मध्ये जे दिसतंय ते काय आहे तुमचं, यू हॅव फॉर्म दी कनेक्शन. प्लीज हे सगळं करायला ऑब्जेक्ट्स आहेत जावामध्ये, बरं का. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचंय का, कनेक्शन फॉर्म करायला तुम्हाला कनेक्शनचा काय लागणार आहे, ऑब्जेक्ट. सध्याला तो नल आहे कारण अजून नाही बनत. बघा, शिफ्ट कंट्रोल ओ करतो. शिकवलं काल कोणतं पॅकेज वापरणार तुम्ही, जावा डॉट एसक्यूएल. सो कनेक्शन कशात आहे, जावा डॉट एसक्यूएल पॅकेज. चला, कनेक्शन बनला, आता रस्ता बनल्यावर त्यातनं गाड्या तर पळवल्या पाहिजे. येस, आपल्या गाड्या म्हणजे काय असणार आहेत रे, आपल्या गाड्या म्हणजे काय असणार आहेत, एसक्यूएल कमांड असणार आहे ना. सिलेक्ट क्वेरी, डिलीट क्वेरी, अपडेट क्वेरी, ह्या रस्त्यावरनं काय पळणार आहे, एसक्यूएल क्वेरी पळणार आहे. ओके. येस. मग आता मला सांगा, जर बोर्डवर मला लिहायचं असेल तर मी मार्कर वापरेन, बरोबर ना. पण तोच मार्कर वहीत लिहिताना वापरेन, करेन नाही, वहीत लिहायला मला काय लागेल, पेन लागेल. मग तुम्ही या कनेक्शन वरती जर तुम्हाला एसक्यूएल लिहायचं असेल, बघा, एसक्यूएल लिहायचं असेल तर ते एसक्यूएल आधी ठरवावं लागेल. ते डिलीट आहे, अपडेट आहे, इन्सर्ट आहे का सिलेक्ट आहे. त्या स्टेपला मी काय म्हणतो, प्रिपेअर एसक्यूएल. कळतंय? मी काय म्हणलं, प्रिपेअर एसक्यूएल, किंवा कळण्यासाठी आपण काय म्हणू, फॉर्म एसक्यूएल क्वेरी. हे सुद्धा JDBC मध्ये जावा डेव्हलपरलाच करा. म्हणून म्हटलं ना, एसक्यूएल तुम्हाला माहित असलं पाहिजे. एसक्यूएल कमांड ही तुम्हाला लिहायची, एसक्यूएल डेव्हलपर येऊन लिहिणार नाहीये. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही, मी तर माझ्या रेझ्यूम मध्ये जावा डेव्हलपर लिहिलं होतं, तुम्हाला क्वेरी का लिहायला लावतो. त्यामुळे ही स्टेप महत्वाची, एसक्यूएल क्वेरी तुम्हाला लिहावी लागते. ओके. येस. नेक्स्ट, राइट, फॉर्मिंग एसक्यूएल, राइट, प्रिपेअर एसक्यूएल क्वेरी, देन व्हॉट, एक्झिक्यूट, किंवा त्याला असा शब्द बोला, फायर दॅट एसक्यूएल. कळलं का? येस, फायर दॅट एसक्यूएल, राईट. सांगतो मी, जर तुम्ही एसक्यूएल स्टेटमेंट प्रिपेअर करताय, आता तुम्ही ठरवा, तुम्ही लिहायला वही वापरताय का बोर्ड, त्याच्यावर ठरणार तुम्ही मार्कर वापरणार का पेन. मग त्याचप्रमाणे जर मी आता इन्सर्ट क्वेरी करतोय, तर तुमचा लिहायच्या पेनाचा टाईप काय असणार आहे माहितीये, प्रीपेड स्टेटमेंट. प्लीज हे का वापरलं सांगा बरं, व्हॉट इज पर्पज ऑफ दिस. सिंपल, ज्याला तुम्ही इन्सर्ट क्वेरी म्हणता, इन्सर्ट क्वेरी म्हणता ना, ही तर एसक्यूएल आहे, बरोबर ना. इन्सर्ट इनटू स्टुडंट, ही तर एसक्यूएल क्वेरी आहे. पण ही ठेवायला काहीतरी जावाकडे, मला सांगा, 10 ठेवायला तुम्ही काय वापरता रे, 10 ठेवायला तुम्ही काय वापरणार. येस, तुम्हाला लगेच कळतं, सर इंटिजर व्हेरिएबल लागेल.
मग एसक्यूएल ठेवायला तुम्हाला काहीतरी लागणार ना रे. तर तो हा व्हेरिएबल, तो हा ऑब्जेक्ट आहे. कळलं का तुम्हाला? प्रीपेड स्टेटमेंटच का? हे आपण पुढे बघणार आहे. देअर आर एन नंबर ऑफ टाइप्स ऑफ स्टेटमेंट. आत्ता माझी इन्सर्ट क्वेरी आहे म्हणून प्रीपेड स्टेटमेंट लागतं. कळतंय? मला लिहायला बोर्ड दिलाय म्हणून तुम्ही मार्कर आणा. मी वही दिली तर तुम्ही पेन घेऊन या. कळलं सगळ्यांना? येस. डोंट वरी ह्याच्यावरती लेक्चर्स होणार आहेत नंतर. सो प्रिपेअर्ड स्टेटमेंट इज फॉर व्हॉट? इट इज युज्ड टू व्हॉट? प्रिपेअरिंग एसक्यूएल. म्हणजे तुम्ही ह्याच्यात असं म्हणणार आहात, की पी-एस इज इक्वल टू इन्सर्ट क्वेरी. कळतंय? आता पी-एस मध्ये तर क्वेरी आली. पी-एस मध्ये तर क्वेरी आली ना, आता ती क्वेरी एक्झिक्यूट करायची. म्हणून तुम्ही त्याला कोणतं फंक्शन वापराल? येस, प्लीज आता एक्झिक्यूट अपडेट नावाचं फंक्शन. ओके. येस, मी काल एक्झिक्यूट क्वेरी म्हणलं होतं. मी परत एकदा म्हणलं, वही बदलली म्हणजे वही किंवा बोर्ड ह्याच्यावरती ठरतं कोणता पेन. एसक्यूएल कोणता आहे त्याच्यावरती ठरतं एक्झिक्यूट क्वेरी वापरायचं का एक्झिक्यूट अपडेट वापरायचं. आत्ताच्या घडीला आज आपण कोणतं वापरणार आहे? एक्झिक्यूट अपडेट. आय नो तुम्हाला डिफरन्स ऐकायचा पण अजून कोड तर होऊ द्या. एक दिवस आपण अख्खा नुसते डिफरन्सेसच डिस्कस करणार. ओके. सो ह्याला मी काय म्हणतो ते एक्झिक्यूट करा. तुम्ही जे एसक्यूएल स्टोअर केलंय ना प्रिपेड स्टेटमेंटमध्ये, त्या पेनामध्ये जे एसक्यूएल स्टोअर केलंय ना, त्यांनी आता ते एक्झिक्यूट करा. राइट? एक्झिक्यूट. आणि हे सगळं झाल्यावरती जर काही रिझल्ट असेल, तर तो प्रोसेस करा. व्हॉट इज रिझल्ट? रेकॉर्ड इज सेव्ड सक्सेसफुली. जर सिलेक्ट क्वेरी असेल, तर तो स्टुडंटचा डेटा सगळा दाखवावा लागेल. जर आता मी इन्सर्ट करतो, तर युजरला मेसेज द्यायचा. काय द्यायचा आहे? की अरे हां, की रेकॉर्ड इज सेव्ड सक्सेसफुली. प्रोसेस दी रिस्पॉन्स असं म्हणतो. आणि लास्ट सगळं काम झाल्यावरती क्लोज दी कनेक्शन. एवढ्या स्टेप्स करणं म्हणजे एक JDBC ॲप्लिकेशन. रोज एक JDBC ॲप्लिकेशन लिहायचं झालं, की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? सो दीज आर दी स्टेप्स आणि वन बाय वन आपण आता त्याचा कोड करणार आहे. आज कोड करायला आपल्याला ह्या 2च गोष्टी लागणार आहेत. एक कनेक्शन आणि एक प्रिपेअर्ड स्टेटमेंट. अजून एक लागेल बफर्ड रीडर. का बरं? बफर्ड रीडर BR इज इक्वल टू युजरकडून डेटा घेणार आहे ना मी. न्यू बफर्ड रीडर. कोडिंगमध्ये तुम्हाला आता फरक जाणवेल, की आता तुम्ही ॲडव्हान्स जावाला आलात, तर फरक जाणवेल. न्यू इनपुट स्कॅनरही वापरू शकता बरं का रे, असं नाही. इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टम डॉट इन. स्कॅनर मी युजरकडून डेटा घ्यायला हे वापरतो. शिफ्ट कंट्रोल ओ करतो. बघा, सगळ्या गोष्टी आल्या. हे 2 IO पॅकेज मधून आलेत. हे दोघं जण एसक्यूएल पॅकेज. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. आता डेटाबेसवर ऑपरेशन करत असताना मला एक्सेप्शन यायचा फुल चान्स आहे. का बरं? चान्स आहे ना, की कारण का हे एका कंपनीचं आहे, हे एका कंपनीचं आहे, राइट? हे कळलं का तुम्हाला? सो हे ह्याला कंट्रोल करू शकणार नाही. म्हणजे हे ह्याला कंट्रोल करू शकणार नाही, ना हे ह्याला कंट्रोल करू म्हणजे ऑपरेशन परफॉर्म होत असताना प्रॉब्लेम होऊ शकतो ना, की कळलं का सगळ्यांना? आता एखाद्याने BRTत विमानच घालायचं ठरवलं. अ, येणार आहे ना एक्सेप्शन. अडवू शकता का? BRT रोड म्हणू शकतो का? नको, नको हे बसचं आहे. नाही. देअर इज अ फुल चान्स. कारण का दोन्ही इंडिपेंडंट कॉम्पोनंट आहे. डेटाबेस वेगळा आहे, वेगळ्या कंपनीचा आहे. जावा वेगळ्या कंपनीचा आहे. सो त्या तुम्हाला आठवतंय का एक्सेप्शन हँडलिंग केव्हा करावं लागतं? येस. व्हेनेव्हर देअर इज व्हॉट एक्सटर्नल रिसोर्सेस इन्व्हॉल्व्ड. राइट? फाईलसाठी वगैरे आपण वापरतो. त्यामुळे लक्षात ठेवा, JDBCचे ॲप्लिकेशन करताना डोळे झाकून तुम्हाला काय लिहायचंय? एक्सेप्शन. येस, एक्सेप्शन आला की तुम्हाला काय करायचं? प्रिंट स्टॅक ट्रेस. हा कळला टेम्प्लेट सगळ्यांना? येस. फायनली पण वापरणार आहे मी आज. फायनली काय करायचो रे आपण? रिसोर्स. आपला रिसोर्स कोण आहे? कनेक्शन आहे ना? ते क्लोज करायचं. हे काढा रेकॉर्डिंग आज घरी गेले एक्सेप्शन हँडलिंगची. मला लगेच कळेल पिक्चर. ट्रायमध्ये मी माझं लॉजिक लिहिणार, डेटाबेस इन्सर्शन करायचं, रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. रेकॉर्ड इन्सर्ट करताना जर काही प्रॉब्लेम आला, तर मी कुठे येतो? कॅचमध्ये. एक्सेप्शन येऊ अगर ना येऊ, फायनलीमध्ये जाऊन माझं कनेक्शन क्लोज झालं पाहिजे ह्याची ॲश्युरिटी मला हवी. हे कळलं का सगळ्यांना? येस, आता कनेक्शनला पण एरर एक्सेप्शन येतं, की अरे क्लोज करताना पण एक्सेप्शन येतं, राइट? तो सांगतोय तिथे. ते एकतर थ्रो करा, नाहीतर त्याला पण ट्राय कॅचमध्ये लिहा, राइट? सो येस, आय विल से सराउंड बाय ट्राय कॅच. म्हणजे ह्याला पण तुम्ही ट्राय कॅचमध्ये लिहा. येणार नाही तुम्हाला कधी, बट येस.
एरर निघून गेली. म्हणजे बघा ह्या लाईनला पण एक्सेप्शन येते. आयडीनी सजेस्ट केले हे पण कशात लिहा ट्राय केलं. म्हणजे कनेक्शन क्लोज करतानाच एक्सेप्शन आलं तर येस तुम्ही इथं हवं तर एक मेसेज टाकून ठेवा. सिस आउट प्रॉब्लेम हे येणार नाही कधी मेसेज बरं का रे तुम्हाला. कारण आपण लोकल मशीनवर आहे, कधी कनेक्शन क्लोज होताना प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम व्हाईल क्लोजिंग कनेक्शन. ओके. आणि हवं तर त्याची इन्फॉर्मेशन हवी तर तुम्ही प्रिंट स्टॅक प्रेस करून येतं. कळलं कनेक्शन क्लोज करताना कोणतं एक्सेप्शन येतंय? एसक्यूएल एक्सेप्शन. सो धिस इज आपण त्याला ढाचा म्हणू. हा ढाचा तुम्हाला लिहायचा आहे. इथं तुमचं लॉजिक असणार आहे. कळलं का? इथं हे लॉजिक रन करताना काही प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम असणार आहे. व्हॉट इस प्रॉब्लेम? येस. प्रॉब्लेम व्हाईल इन्सर्टिंग रेकॉर्ड. हे ओके ना? याला तुम्ही कमेंट टाकली तरी चालेल ना. हे कळेलच ना तुम्हाला काहीतरी इन्सर्ट करता प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम काय आलाय ते बघायचं असेल तर ही लाईन लिहितो. आठवते प्रिंट स्टॅक ट्रेस? एक्सेप्शनचं सगळं रामायण प्रिंट करतो. कुठल्या लाईनला कुठल्या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम आलाय म्हणून आपण ही लाईन. येस. फायनली एवढा मोठा का झाला? कारण फायनलीमध्ये एक लाईनचाच कोड आहे. त्याला एक्सेप्शन येते म्हणून त्याला पण तुम्ही सराउंड कशाने केलंय? ट्राय कॅच. इव्हन तुम्हाला सांगतो, हे नाही केलं तरी चालेल. कनेक्शन डॉट क्लोज करा. बघा तो काय म्हणतो, एकतर सराउंड करा नाहीतर थ्रोज कीवर्ड ॲड करा. बघा मी इथे क्लिक करतो. तुम्हाला मेनच्या पुढे थ्रोज दिसेल. आणि तुम्हाला माहिती थ्रोज केल्यावर काय होतं. तसा प्रोग्राम तुमचा टर्मिनेट होणार राइट. सो आयदर यू कॅन डू दिस ओर आयदर यू कॅन डू दिस. जर तुम्हाला हे कम्फर्टेबल वाटतं आजच्या दिवशी हे ठेवू काय प्रॉब्लेम. ते सोपं. ट्रायमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आला. फायनली तरी रन होतो. ट्रायमध्ये समजा लाईन नंबर 4 ला प्रॉब्लेम आला, तर तुम्ही कॅचमध्ये याल. पण कॅच झाल्यावर परत काय रन होतं फायनली. फायनली तुम्हाला ॲश्युरिटी देतो, की एक्सेप्शन येऊ नये किंवा एक्सेप्शन आलं, तरी हा रन होणार आहे. म्हणजे आपलं डेटाबेसशी कनेक्शन जे फॉर्म झालंय ते ॲट एनी कॉस्ट काय होणार आहे? क्लोज होणार आहे. हे ॲश्युरिटी फायनल. ओके. जर नको हवी असेल, तर तुम्हाला मी ट्राय विथ रिसोर्स शिकवलं. डोंट वरी हायबरनेटचे मी सगळे कोड असेच करेन. आत्ता नको पहिल्या दिवशी अवघड पहिल्या दिवशीच एवढं कॉम्प्लिकेटेड नको करायला. किमान ह्या ढाचा कळला. हे का वापरलं याचं रिझन कळलं? कारण डेटाबेसशी कम्युनिकेट करायचंय कनेक्शन. प्रिपेड स्टेटमेंटच का वापरलं? कारण माझी एसक्यूएल इन्सर्ट. तर माझी उद्या क्वेरी सिलेक्ट असती, तर इथली लाईन बदलली असती. कळलं? सो प्रिपेड स्टेटमेंट का? कारण माझं एसक्यूएल कशात स्टोअर करायचं त्याचा हा ऑब्जेक्ट आहे. दॅट इज कॉल्ड एज प्रिपेड स्टेटमेंट. बफर रीडर का? कारण मी काय करणार आहे? युजरकडून इनपुट घेणार आहे म्हणून बफर रीडर. येस. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बफर रीडर पण क्लोज करायचा असतो. तो पण कीबोर्ड हा रिसोर्स आहे ना रे. आता बघा त्याला पण रेड लाईन देऊन त्याचंही एक्सेप्शन तुम्ही हँडल करा. त्याला पण मी काय म्हणतो सराउंड. सराउंड नाही तर थ्रोज म्हणतो. बघा बफर रीडरला कोणतं येणार आहे? डिड यू अंडरस्टँड? येस. सर आम्ही तर अख्खं कोर जेव्हा झालं कधी केला नाही कारण आपलाच कीबोर्ड होता ना रे. येस. शेवटी आपल्याच माणसाचा गळा दाबला आपला माणूस कशाला काय बोलणार आहे? तर माझाच माणूस माझाच गळा दाबला असं तसं ते चाललं होतं राइट. बफर रीडर पण क्लोज करायचं. होय. हां. क्लिअर सगळ्यांना? मी म्हटलं ना तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही कोरमधनं ॲडव्हान्सला आल्यास. ठीक आहे ना. कोर जावात कसं लहान बाळ होतं. आई पण बाळाला म्हणते ना, "खा रे." आता बाळ खातं ते थुंकतं माहिती आहे ना. त्याला खायचं नसतं. तरी आई परत पुसते तोंड आणि परत चार. तसं कोर जावा. मग हायबरनेटला गेल्यावर मी कॉलर-बिलर पकडेन. स्प्रिंग बूटला तर गळाच डायरेक्ट आहे का नाही. असं गळा दाबेन आ करस तर मग ठोसेन असं. आता सुरू करायचं राइट. फील द डिफरन्स हे आम्हाला सांगणारं कोण नव्हतं. कळलं नाही 10 वेळा विचारा. मी 50 वेळा सांगतो. पण हे जर तुम्हाला ह्या वयात कळतं ना लक्षात ठेवा खूप मोठी एडव्हांटेज वाली बाब. मला माहीत नव्हतं. मी पेपरला एक्सेप्शन पाठ करून गेलो. म्हणजे पार्ट इन द सेन्स की थिओरेटिकलच अटेम्प्ट करा. प्रोग्राम आला की ऑप्शनला टाका. पण कळलंच नव्हतं लिहायचं काय? कॉपी मी एकही नाही केली. मश्करी नाही करत. तुम्हाला विश्वास नाही तुम्ही ठेवा अगर नाही ठेवू काय फरक पडणार? तुम्हाला असं वाटतं चिठ्ठ्या-बिट्ट्या वापरल्या असतील? नो वे राइट. मला माझा अभ्यास केलेलाच टाईम पुरत नव्हता. असं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल चिठ्ठी-बिट्टी एखादी लिहिली असेल राइट. असं अजिबात चान्स वेळच नाही भेटला. की चिठ्ठ्या करा म्हणजे थॉटच नाही आलं की चिठ्ठ्या करून लिहावं. ते कसं होतं माहिती आहे का, ते एक ॲटिट्यूड तयार झालेलं असतं. तुम्हाला एकदा झटका बसला ना 10वी-12वी तर तुमच्या डोक्यात ते झेनमध्ये बसतं. असे 2 झटके कधीतरी मी तुमच्याशी डिस्कस करेन, कारण हा राइट टाईम नाहीये आणि मी 2020 नंतर बंदही केलंय ते बोलायचं. कारण ऑनलाईन आल्यामुळे जजमेंट कशी केली जातील मला माहीत नाही. पण ते 2 झटके त्यातला एक झटका असा होता,
की त्यावेळेस झालं की एकूण एक मार्क हा माझा आहे. मला याचा अभिमान वाटला. फर्स्ट इयरपासनं आय नेव्हर एव्हर आस्क्ड एनीवन की ही रिकामी जागा. मी एवढा येडा होतो. पोरं माहिती आहे ना वर्गात टीचर बाहेर गेले की ट्रू फॉल्स सांगतात. आणि त्याचं जरी कानावर पडलं तरी मी क्वेशन एम्प्टी ठेवून येत होतो फर्स्ट इयर. नाही कळलं का? तुम्हाला सेकंड वाल्याचा फॉल्स आन्सर. मी इथपर्यंत गेलोच नाही. पण माझ्या कानावर पडलंय. सेकंड वाल्याचा आन्सर काय फॉल्स आहे. ते उत्तर कॉपी समजून मी अटेम्प्ट नव्हते केले. मला येत असून पण, नाही रे आपल्याला हे उत्तर कुणीतरी सांगितलंय म्हणून येतं. एवढा येडा होतो मी, राइट? ठीक आहे ना? असं. तर म्हणजे आता फर्स्ट इयरच्या पोराला मेंदूच किती असतो 12वीतनं आल्यावर, तेवढाच वापरणार ना. पण एवढं वन ऑफ माय फ्रेंड आहे, तुम्हाला मी नेहमीच जर्मनीवालं उदाहरण देतो. तिला माहिती आहे, की तीच एकटी प्रूफ आहे, की तिला माहिती आहे, की ह्यानी अख्खे पेपर कुणाला न विचारता लिहिले. का ती माझ्या मागेच बसायची. मी तिलाही दाखवत नव्हतो. शी इज द ओन्ली वन प्रूफ. ती म्हणू शकते, की हे तुमच्या सरांचे मार्क एकूण एक हा त्याच्या कष्टाचा आहे. त्यांनी कुणाला विचारून नाही लिहिला आणि कुणाला दाखवलं. हँडरायटिंग तुम्ही बघाल ते कोणाला तसंही कळत नव्हतं. त्यामुळे दाखवायचा प्रश्न नाही. तेव्हा मला प्राउड आहे, की त्यामुळे नेहमी हे राहायचं, की पेपर आपल्याला आपल्या कष्टाने लिहायचा आहे. त्यामुळे राहिला तर पेपरच नापास होणार आहे आपण. त्या भीतीपोटी आम्ही अभ्यास करायचो. आणि वन ऑफ द एक्सेप्शन हँडलिंग जे मला एंडपर्यंत कळलं नव्हतं एक्झाम येईपर्यंत. त्यामुळे मी थिअरी वाचलेली. थिअरॉटिकलच अटेम्प्ट करायचा. प्रोग्राम आला तर ऑप्शन ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण गोष्टीच माहीत नव्हत्या. यू आर बिट लकी राइट? ह्या ॲटिट्यूडचा फायदा हे झाला, की प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे हे बिल्ड होत गेलं डोक्यामध्ये, की आपल्याला शिकण्यासाठीच वाचायचं. तर त्याचं नाहीतर नसतं जमलं. मी शिक्षक कधी नसतो झालो. एवढं मात्र फिक्स राइट? असो. चला, ढाचा कळला सगळ्यांना. जी सगळे प्रोग्राम उद्यापासून तुम्हाला याच ढाच्यात बसवायचे. म्हणजे लक्षात ठेवा, हवं तर आपण उद्या कॉपी केलं ना आत्ता, तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का रे. आपण हवं तर प्रूफसाठी काय करू, हे फीज डिटेल आहेत ना, आपण ह्याच्या इथे पेस्ट करून ठेवू. हे कळलं का सगळ्यांना? तर तुम्हाला कळेल की सगळे प्रोग्राम ह्याच ढाच्यात बसणार आहे. तुम्हाला एकदा जे प्रोग्राम यायला लागले, की मी हा कॉपी करून पेस्ट करून ठेवणार. तुम्ही येऊन बसेपर्यंत वगैरे आणि म्हणणार, "चला बरं कोड करू आपण आता." कोड काय? इथे येऊन कोड करायचं. क्लिअर टू एव्हरीवन? चला, व्हॉट इस फर्स्ट? स्टेप 1 सांगा काय? व्हॉट इस द स्टेप 1? येस सर, आपल्याला ना एस्टॅब्लिश कनेक्शन नाही. आधी कनेक्शन एस्टॅब्लिश करा ड्रायव्हर. अमेरिकेला मध्ये यावं लागेल ना, तेव्हा तर मध्यस्थीची बोलणी सुरू होईल. यू हॅव टू व्हॉट? लोड अँड रजिस्टर ड्रायव्हर. सर ते कसं बरं करणार? ते जर करायचं असेल, येस. ते जर करायचं असेल, तर देअर इस अ फंक्शन कॉल स्टॅटिक मेथड आहे. येस. सी कॅपिटल आहे. आठवतंय जावामध्ये 2 क्लासेस आहेत, ज्यांची नावच काय? क्लास आणि एक काय? ऑब्जेक्ट. तर हे क्लासची नावं आहेत बरं का रे, कारण त्यांचं पहिलं लेटर काय? कॅपिटल आहे. तर क्लास या क्लासमध्ये एक मेथड आहे फॉर नेम नावाची. हे बरोबर का? येस. तर त्याच्या आतमध्ये तुमचा ड्रायव्हर क्लास कुठे आहे ते सांगायचं. कुठे आहे ड्रायव्हर क्लास? आत्ताच पाहिलेलं की आपण कुठे? org.postgresql.driver. डॉट क्लास नका लिहू, ओन्ली क्लास. ओन्ली त्याचं नाव. डॉट क्लास आपण देत नाही ना. प्रोग्राम कमांड प्रॉम्प्टवर पण रन करताना आपण काय करायचो? जावा डेमो लिहायचो. असं नव्हतं लिहित ना. येस, त्यामुळे डॉट क्लासची गरज नाही. डन विथ दिस? सो ही मेथड हा ड्रायव्हर जिथं कुठं आहे त्याला मेमरीत आणायचं काम. कळलं का? आणि जेव्हीएमकडे रजिस्टर करेल. आता जे काही जेडीबीसी रजिस्टर ना स्पेलिंग बरोबर? हां. किंवा जे काही जेडीबीसी कम्युनिकेशन होईल ते विथ द हेल्प ऑफ दिस. चला, अमेरिका आली. ठीक आहे. चला, अमेरिका आली, मग डायरेक्ट काय लगेच आता हे समोसा, इडल्या-बिडल्या घेऊन लगेच जेवायला बसणार का रशियन, युक्रेन? नाही ना. काहीतरी काहीतरी लागेल ना, की हां, त्यांना सांगा ह्या विषयावर आम्ही बोलणार नाही. हे सांगतील आम्ही पण ह्या विषयावर बोलणार. तर इंडिया पाकिस्तान म्हणले, की म्हणजे काश्मीर मुद्द्यावर बोलायचं नाही. बाकी सगळं बोलायचं. इथनं डिस्कशन सुरू होतं. मग ह्यांनाही काश्मीरवर बोलायचं, ह्यांनाही बोलायचं. नाही, ते सोडून बाकीचं बोल. नाहीतर मग डिस्कशनच पुढे जाणार नाही. एक्झॅक्टली हा ड्रायव्हर म्हणतो, जर तुम्हाला या डेटा म्हणजे या सॉफ्टवेअरवरच्या एखाद्या डेटाबेसला कनेक्ट व्हायचं असेल, तर मला काही इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. कळतं? आता ती बघा इन्फॉर्मेशन सगळी येईल वन बाय वन. सो व्हॉट इस दॅट? आय विल कॉल इट ॲज व्हॉट? स्टेप 2. 8 वाजले का रे? ठीक आहे. काय हरकत नाही. स्टेप 2. स्टेप 2. ओके? येस. व्हॉट इस द स्टेप 2? कनेक्शन नल आहे ना, ते बनवायचं. कनेक्शन बनवायचं. सो ड्रायव्हर मॅनेजर नावाचा क्लास आहे. डॉट
गेट कनेक्शन. ओके. प्लीज ड्रायव्हर मॅनेजर कुठे आहे? एसक्यूएल. तुम्हाला कळतंय का रे हे क्लासेस कुठनं येतायत? कुठनं येतायत रे हे क्लासेस? या मेथड्स. जार तुम्ही कशाला आणले कळलं ना तुम्हाला? जार कशाला जारमध्ये काय असतात? क्लासेसमध्ये काय असतात? फंक्शन. त्या क्लासेसमधली फंक्शन आहेत सगळे. गेट कनेक्शन तुम्हाला कनेक्शन आणून देणार. आता मला सांगा जर मी तुम्हाला म्हणलं मला एक कनेक्शन आणून द्या. तुम्ही जाऊन कुठनं पण आणाल का? नाही, नाही. तुम्हाला सांगावं लागेल ना, की या कंपनीत जा आणि तिथनं किंवा याच डेटाबेसच्या या युजरचा हा डेटाबेस घेऊन या. नीट लक्ष द्या. गेट कनेक्शन म्हणतं मला 3 इन्फॉर्मेशन हवेत. 1, 2, 3. अरे, परत एकदा. मला सांगा जावा ॲप्लिकेशनला कळणार कसं मी कुणाकडं कनेक्शन फॉर्म करायचं? माझ्या सिस्टमवरती Postgres पण आहे, MySQL पण आहे आणि Oracle त्याला कळणार कसं कुणाकडे जायचं? बरं ठीक आहे त्याला कळलं पण की जायचंय कुठे Postgresकडे. त्याला कळणार कसं कुठल्या डेटाबेसशी? कारण सिस्टममध्ये काय अनेक डेटाबेसेस आहेत ना. येस. कळलं का सगळ्यांना? 1, 2, 3 ही इन्फॉर्मेशन काय? पहिली जी असते ते कुठल्या डेटाबेस सर्व्हरच्या कुठल्या डेटाबेसला कनेक्ट करायचं. म्हणजे Postgresवरचा AJDB. तसा तर AJDB MySQLवर पण आहे आपला, बरोबर ना? सो पहिला काय सांगा बरं? येस, पहिला आहे की कुठल्या डेटाबेसच्या आधी हे क्लिअर होतंय? कसं लिहू रे? हं. व्हिच डेटाबेस सर्व्हर? हे कळलं का? म्हणजे आपल्या केसमध्ये काय असणार आहे? PostgreSQL. MySQLच्या वेळेस काय असेल? MySQL. अँड अँड डेटाबेस नेम. नेम जो आपला काय असणार आहे आपल्या केसमध्ये? AJDB21. कळली का पहिली इन्फॉर्मेशन काय कनेक्शन फॉर्म करताना? सेकंड. ओके. डोंट वरी आपण एवढी लाईन लिहून थांबणार आहे कारण पुढच्या सगळ्याच कंप्लीट नाही होणार आहे. ते उगाच खेचल्यासारखं होईल. किमान एवढं तरी करा. सेकंड इन्फॉर्मेशन काय? व्हॉट इस युजर नेम? सांगा आपल्या केसमध्ये युजर नेम काय? रूट. जो SRK होता ना तो वाला. हे रोल क्रिएट केलेला ना. मी म्हटलं ना हे आपल्याला JDBCत लागणार आहे. रूट आणि काय? पासवर्ड. जर SRK असतं तर SRK आणि रूट @ the rate राइट? नेक्स्ट तिसरी इन्फॉर्मेशन काय? व्हॉट इस युअर पासवर्ड? जो काय आपला रूट @123. हे क्लिअर सगळ्यांना आणि हे कुठनं तुम्ही ग्रॅब केलंय? येस. हे ग्रॅब कुठनं केलंय तुम्ही? ही जी केली ना Postgres साइड इथं तुम्ही डेटाबेस बनवला, बरोबर ना? डेटाबेसमध्ये मग हा रोल क्रिएट केला वगैरे. ओके. सो बनवायची ती लाईन मग आता? येस. चला. व्हॉट इस युअर फर्स्ट लाईन? खूप मोठी लाईन आहे, जागा पुरणार नाही. मी इथं टाइप करतो तुमच्यासाठी राइट? सो डबल कोटमध्ये JDBC कोलन JDBC कोलन PostgreSQL कोलन स्लॅश लोकलहोस्ट आणि स्लॅश AJDB21. कळलं सगळ्यांना? प्लीज ही लाईन ॲज इट इज राहील. कॉलेजमध्ये जर लॅन असेल आणि तुमचा जर सर्व्हर असेल कॉलेजमध्ये, इथं सर्व्हरचा आयपी ॲड्रेस टाका. हे कळलं का सगळ्यांना? येस. सो आय विल कॉपी धिस आणि इथं पेस्ट कर. ओके, ठीक आहे. पहिली व्हॅल्यू कळली सगळ्यांना? जर कॉलेजमध्ये म्हणले, "अरे, डेटाबेस लोकली नाही, ह्या सर्व्हरवर आहे." ते काहीतरी आयपी ॲड्रेस देतील. तो टाका फक्त दॅट्स कोलन करून पोर्ट टाकली तरी चालेल बरं का रे 5432. पण जर देत नाही तर बाय डिफॉल्ट काय घेतली जाईल? 5432च घेतली जाईल. अदरवाईज तुम्हाला इथं कोलन देऊन 5432 लिहायला पाहिजे किंवा कॉलेजवाले म्हणले आपली पोर्ट अशी आहे. 897 अशी वाले राइट? तर तसं नसेल, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला घरच्या मशीनवर तर हेच करायचं लोकल होस्ट कोलन 5432 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी बाय डिफॉल्ट तीच उचलली जाईल. राइट? दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? काय म्हणलं मी? कोणत्या डेटाबेस सर्व्हरवर कोणता डेटाबेस आहे? बघा बरं वाक्य. सेम वाक्य आहे. ऑन व्हिच डेटाबेस सर्व्हर यू हॅव क्रिएटेड व्हिच डेटाबेस. डन विथ दिस. सेकंड लाईन काय सांगा बरं? रूट. ओके. आणि दुसरी लाईन काय? रूट @1. ओके. सो ही पहिली व्हॅल्यू कॉपी करा. तर आपण उलटी करू. तिसरी व्हॅल्यू कॉपी करा. 3च्या जागी टाका. दुसरी व्हॅल्यू कॉपी करा. 2च्या जागी टाका. कॉमा सेपरेटेड आहेत बरं का. पहिल्याच्या जागी पहिली व्हॅल्यू टाका. यू आर डन विथ कनेक्शन.
कळलं कनेक्शन कसं बनवायचं. सो दिस इज व्हॉट युअर स्टेप 2. काही क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? सो दिस इज व्हॉट स्टेप 2 आणि ह्या 2 लाईन तुम्हाला कंपल्सरी कुठलंही जे-डी-बी-सी ॲप्लिकेशन असू द्या, ह्या कराव्याच लागणार आहे, राइट? ती बसतही नाहीये. व्हॉट इज थर्ड स्टेप? येस. स्टेप 3. स्टेप 3 इज व्हॉट? येस. प्रिपेअर एसक्यूएल स्टेटमेंट. आणि ह्या केसमध्ये आपलं एसक्यूएल स्टेटमेंट काय सांगा बरं? एसक्यूएल स्टेटमेंट काय आपलं सांगा बरं? येस, मी लिहून ठेवतो. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज ही एसक्यूएल क्वेरी आहे ना. आणि इथं तुम्हाला व्हॅल्यू लागणार आहेत. रोल नंबर, नेम आणि पर्सन मनाने नाही लिहू शकत. युजर देईल त्या. युजरकडून आधी व्हॅल्यू घ्याव्या लागतील ना रे. म्हणजे स्टेप 3 करताना मला भरपूर काय काम करायचं. मला सांगा स्टेप 3 करताना मला काय करावं लागेल? येस, मी इथं कमेंट देऊन ठेवतो. आपण उद्याला एक कोड करू. काय? एक्सेप्ट दी व्हॅल्यूज फ्रॉम युजर. आर-एन-ओ, नेम अँड पर्सन. हे व्हॅल्यू मला युजरकडून घ्याव्या लागतील. बफर रीड, बीआर डॉट रीडलाईन करून. आणि नंतर मला काय करावं लागेल? प्रिपेअर प्रिपेअर एसक्यूएल. मग तेव्हा व्हॅल्यू आल्याशिवाय हे एसक्यूएल तर आहे ना, पण त्याला व्हॅल्यू याव्या लागतील ना. व्हॅल्यू आल्यावरती हे माझं एसक्यूएल बनेल ना. म्हणजे ते इथं आल्यावर समजा युजरनी जर व्हॅल्यू दिली 101 तर मग इथं मी 101 लिहीन. मग इथं काहीतरी ए लिहीन आणि मग इकडे काय लिहीन? 60. 60.0. तेव्हा त्याला प्रिपेअर म्हणेल ना. हे व्हॅल्यू येत नाही, तर ते एसक्यूएल अख्खं बनणारच नाही ना. म्हणजे थोडक्यात आता एसक्यूएल तुमचं काय सांगा बरं? एसक्यूएल तुमचं काय सांगा बरं? फिल इन द ब्लँक्स वाल्या स्टेटमध्ये. बरोबर ना? येस. त्या फिल इन द ब्लँक्स भरायला तुम्हाला युजरकडून काय कराव्या लागतील? व्हॅल्यू आणाव्या लागतील. तर कळल्या 2 स्टेप सगळ्यांना? सो हे उद्या आल्यावर करू आणि उद्या आपल्याला पुरेसा वेळ भेटेल. आपण हेच ॲप्लिकेशन MySQLवर पण करून बघू. म्हणजे तुम्हाला टास्क तयार होतील, की आपल्याला ही 2 ॲप्लिकेशन Postgres आणि MySQL रनेबल बनवायची. आणि ह्या कॉमन स्टेप्स आहेत बरं का. ह्या प्रत्येक जावा ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कराव्या. प्रोजेक्टला तर लागेलच कारण बॅकएंड डेटा सगळा बॅकएंडलाच जाणार आहे ना. क्लिअर सगळ्यांना? सो मी तुम्हाला ग्रुपवर आता काय-काय देतो. प्लीज जी नवीन मुलं आहेत त्यांनी मला WhatsApp करून ठेवा बरं का क्लासच्या नंबरवर. अजूनही केलं नाही तुम्ही. मला तुम्हाला पर्सनली शेअर करतो. हे सगळं मी तुम्हाला देऊन ठेवतो. राइट आणि तुमचे कोर जावाला होते त्यांना ग्रुपवर देऊन टाका. त्या सगळ्या स्टेप्स फॉर्म करा आणि इथं येऊन थांबा. मग इथून आल्यावर आपण पुढचा कोड कंटिन्यू. ओके. भरपूर कोड बाकी आहे. ठीक आहे. वेळ लागेल कारण का व्हॅलिडेशन्स आहेत, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. ते होणार नाही, स्ट्रेच होईल. वी आर हिअर. ओके. चालेल. सो डन फॉर टुडे. येस, एनी डाउट ऑनलाईन? जर इन केस नसेल तर ओके टाइप करून मग तुम्ही लेफ्ट. सो कळेल मला की नोबडी इज हॅव्हिंग एनी. येस, कंटेंट वाईज डन. गुड नाईट. मी रेकॉर्डिंग थांबवतो.